बबनचा ना काहीतरी खोल अर्थ असणार. बबून म्हणजे मोर. बबून म्हणजे आफ्रिकेतलं माकड. बोल मादी. तो नारी म्हणतो तर मी नर म्हणणार. नर मादी काय जीवशास्त्राचा तास चाललाय का इथं? आव आव इधर आव. यहाँ इस घने जंगल में कैसे आना हुआ? भटक गया हूँ, थोड़ा पानी पिलाओ. आव 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 इधर आव. मेल्या ती आव पाड आधी आणि हो पुढे. सारखा विसरतो आणि आव आव करतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आजचा विषय आहे, तसं थंबनेलवर बघून तुम्हाला कळालं असेल की एक नवीन मराठीत फिल्म येते. कॉमेडी अशी फिल्म आहे आणि बऱ्याच दिवसांनी अशी खूप सुंदर फिल्म येते, ती म्हणजे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. आणि भरपूर कलाकार आहेत त्याच्यामध्ये, कलाकारांची कमी नाहीये. आणि त्यातीलच एक आहे ते म्हणजे आपल्या मनमित प्रेम. नमस्कार. आणि त्यांचा ह्या म्हणजे एंट्री कशी झाली या मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीमध्ये, त्यांच्यापर्यंत हा रोल कसा आलाय त्यांना आपण विचार. अरे फार इंटरेस्टिंग किस्सा आहे. परेश सरांकडनं मला फोन आला होता आणि ऍक्च्युली परेश सरांची ही फिल्म आहे एवढंच पूरक होतं माझ्यासाठी ही फिल्म करण्यासाठी. बाकी ती फिल्म कुठली आहे, काय आहे, त्याची संहिता मला पाठवा वगैरे असं काही आमच्यात झालेलं नाही. आणि सर म्हणाले की एक टेस्ट व्हिडिओ पाठव मला तू. आणि त्याच्यात त्यांनी मला काही स्क्रिप्ट नाही दिली, काही नाही. त्यांनी मला सांगितलं की त्यांनी एक छोटस ब्रीफ दिलं मला, असं थोडंसं जर कॅरेक्टर असेल जर तर त्याच्यात तुला काही जोक सांगायचं तर जोक सांग, काही इम्प्रोव्हाइज करायचं तर कर, असं म्हणून त्यांनी मला सांगितलं. तर मग मी त्यांना एक 3-3.5 मिनिटाचा व्हिडिओ पाठवला पहिले. आणि मग माझं पोट भरलं नाही त्याच्याने. मग मी त्यांना अजून एक व्हिडिओ पाठवला, त्याच्यानेही माझं पोट भरलं नाही. मग त्यांना मी अजून एक व्हिडिओ पाठवला. असे मी त्यांना 3 व्हिडिओ पाठवले वेगवेगळं काय काय इम्प्रोव्हाइज करून 4-4 मिनिटाचे. आणि मग फायनली त्यांनी मग मला भेटायला बोलवलं आणि आमचं डन झालं. तर बऱ्याच लोकांना माहिती नसेल, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे नाटक होतं पहिले, बरोबर? तर ते नाटकाचं आता फिल्म मध्ये रूपांतर होते. तर म्हणजे कशा पद्धतीने असं म्हणजे एक नाटक फिल्म मध्ये करतात, तर ते म्हणजे वर्क कसं होतंय किंवा त्याच्यामध्ये चेंजेस केले आहेत का, काय असं? अर्थातच, कारण की काय चेंजेस तर भरपूरच होतात. कारण अर्थात नाटक एक कम्प्लिटली वेगळं मीडियम आहे आणि फिल्म एक वेगळं मीडियम आहे. नाटकामध्ये कसं असतं, तुमच्याकडे 6 किंवा 8 प्रसंगात नाटक घडतं. 6 किंवा 8 सीन, पहिल्या मध्ये 3, पुढच्या मध्ये 3 किंवा 4. पण फिल्म मध्ये डायरेक्ट त्याचे 50, 60, 70 सीन होऊन जातात. त्यामुळे फार बदल तर करावेच लागतात. पण एक बेसलाईन त्याची सेम आहे. पण सिनेमा हे कॅमेराचं माध्यम असल्यामुळे त्याच्या अनुषंगाने काय बदल घडले पाहिजे या अनुषंगाने सरांनी माझ्या मते फारच कमाल बदल केलेले त्याच्यात. मला अर्थातच ते नाटक मी बघितलं होतं आधी आणि तेव्हा मला इमॅजिन होत नव्हतं की हे नाटकाचं त्यांनी फिल्म मध्ये रूपांतर कसं केलं असेल. पण त्यांनी माइंड ब्लोइंग काही कॅरेक्टर्स ऍड केलेले आहेत. क्लायमॅक्स त्यांनी बऱ्यापैकी छान चेंज केलेला आहे. एक शेवट त्याला छान दिलेला आहे. त्यामुळे फारच उत्तम पद्धतीने त्यांनी ते दोन्ही किल्ले लढवले. आणि बरेच दिग्गज कलाकार आहेत, जसं की प्रशांत दामले सर आहेत, त्याच्यामध्ये वैभव सर आहेत, परत आनंद इंगळे सर आहेत. तर अशा सर्व एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम करतानाच एक्सपिरियन्स कसा होता? कमालच होता, म्हणजे प्रश्नच नाही. अशा एवढ्या चांगल्या ऍक्टर्स बरोबर माझ्यामध्ये काम करणं, म्हणजे खूप चांगल्या ऍक्टर्स बरोबर काम करताना ना आपल्याला खूप चांगला अभिनय करायचे कष्ट घ्यावे लागतात. तो आपोआप निघून जातो असं मला वाटतं. कारण ते एस्पेशली प्रशांत सर वगैरे पण काय काय ऍक्टर आहेत म्हणजे ते असं काम करतात ना की ते समोरच्याला ऐकायला लावतात. त्यांचं वाक्य तुम्हाला ऐकत राहावं लागतं, असं ते पूर्ण झोन बनतो आणि त्याच्याने आपोआपच सीन मध्ये म्हणजे विसरून जात असेल मला, आपण सीन मध्ये आहोत त्यांच्याबरोबर. हो, मला वाटतं उलट तसं नाही होत. म्हणजे त्यांच्या बरोबर सीन करताना तसं होत नाही, कारण की ती कला आहे त्यांच्याकडे की ते समोरच्याला ऐकवत ठेवतात. आणि तू ऐकत राहिलास की आपोआपच तुझ्याकडनं चांगला अभिनय होत राहतो. कारण की तू साजेशी अशी रिएक्शनही त्यांना देतोस, कारण तू ऐकतोस. तू तो मूड मध्ये असतोस तर ते बरोबर वाक्य त्या टोन मध्येच येणार, कारण की तू ऐकतोस. सो त्यांच्याकडनं फार मला गोष्टी मिळाल्यात. कारण की या एवढं यश मिळून पण ते या वयात त्यांना काही गरज नाही नवीन काहीतरी शोधत राहण्याची आणि सतत त्या स्क्रिप्ट मध्ये काहीतरी मी याच्यात बेटर करू का, मी माझं कॅरेक्टर मध्ये करण्याची काही गरज त्यांना नाहीये. पण तरीही ते एका नवख्या मुलासारखी मेहनत घेतात.
त्यामुळे ही माझ्यासाठी अत्यंत म्हणजे निवडकच फिल्म करतात आणि ज्या चांगल्या असतील त्या तर म्हणता येईल की ही चांगलीच फिल्म आहे असं म्हणतात. आणि वैभव मांगले असतील किंवा आनंद इंगळेही असतील, हे सगळे दिग्गज कलाकार यांच्याकडे माझ्या मते हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ते नेहमी शोधत असतात, नेहमी स्क्रिप्ट मध्ये असतात. हो हो. आता सीन म्हणता येईल जसं की कॉमेडी सीन होते, सेट पण खूप चांगले होते. तुम्ही मला वाटतं कुडाळ वगैरे जाऊन तिकडे पण शूट केलं. तर सीन करताना किंवा सेटवर असे काही किस्से झालेले की जे आता आठवत आहेत? सेटवर वगैरे तर असे फार प्रासंगिक किस्से म्हणजे ते त्या क्षणाला हसू येण्यासारखे किस्से, त्यामुळे ते इतके काय सांगण्यात अशी हे नाही. पण आम्ही तालीम खूप केली आहे फिल्मची. म्हणजे शूटला जायच्या आधी 1 महिना आम्ही तालीम करायची, म्हणजे सगळ्या यायच्या हा. त्यामुळे नाटकासारखी आम्ही तालीम केली, स्टँडिंग. त्यामुळे ती तालमीची प्रोसेस फार इंटरेस्टिंग होती, म्हणजे नाटकासारखंच. हा हा हा. सो तिथे आम्ही खूप कनेक्ट झालो. आणि हे आपलं जे फिल्म आहे आणि इतक्या मोठ्या स्केलवरती जी होते, मराठीत खूप दिवसानंतर हा म्हणजे असे एक मोठ्या ह्याने येते आणि एक कॉमेडी जी एवढ्या दिवसात आपल्याला बघायला नाही भेटली. तर काय सांगाल प्रेक्षकांना की का बघावी ही मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी? मला वाटतं फारच वेगळ्या पद्धतीची ही फिल्म आहे आणि याच्यात टिपिकल असा एक हिरो किंवा एक प्रोटॅगनिस्ट आणि त्याचं काहीतरी होत आहे, मग त्याच्या आयुष्यातल्या घडामोडी, ट्विस्ट असे एकदमच टिपिकल काहीच नाहीये. म्हणजे 1942चा काळ, भारतात तेव्हा स्वातंत्र्य युद्ध चालू होतं, जगाच्या पाठीवर दुसरं महायुद्ध चालू होतं, हिटलर, चर्चिल हे बोंबिलवाडीत येणं आणि त्या तिकडे सगळी गडबड गोंधळ होणं, हा प्रिमाइसच किती इंटरेस्टिंग आहे, म्हणा किती वेगळं आहे. आणि हे सगळं विनोदी पद्धतीने मांडण्यात येणार आहे. सो माझ्या मते हे पूरक आहे माझ्या मते सगळ्यांना ही फिल्म बघण्यासाठी, कारण की मराठीमध्ये असे काहीतरी प्रयत्न होत आहेत आणि त्यांना जर प्रेक्षकांकडनं दाद किंवा वाव मिळाली नाही तर असे प्रयत्न होत राहणार नाही. त्यामुळे मला वाटतं की या प्रयत्नासाठी तुम्ही नक्की ही फिल्म बघायला पाहिजे आणि माझी खात्री आहे तुम्हाला ही खूप आवडेल. खरंच. आणि आपल्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत ही फिल्म बघण्यासारखी आहे. तुम्ही ट्रेलर बघा जाऊन. ट्रेलर जर बघितला तुम्ही तर तुम्ही नक्की प्रेमात पडाल या फिल्मच्या आणि तुम्ही जाऊन बघालच नक्की. आणि आता आपले ऑल द बेस्ट पण नाटक चालू आहे, तर त्याचं पुढे जाऊन काय फिल्म वगैरे होऊ शकेल किंवा असं काय विचार? हे पण खूप जुनं 30 वर्ष जुनं नाटक आहेच. पण सध्या तरी ऑल द बेस्ट आता आमची 26वी टीम आहे ऑल द बेस्ट मराठीतली. 12 भाषेत हे नाटक झालेलं आहे. त्यामुळे आता तरी आमचा मानस असा आहे की मराठीत 4800 प्रयोग आमचे होतील आता. त्यामुळे मराठीत 5000 हवा आणि सगळ्या 12 भाषांमध्ये मिळून 10,000 हवा, असा प्रयोग करायचा आमचा मानस आहे. याचाही वेगळा एक होणार. येस येस येस. ह्या आता वर्षातले थोडेच काही शो बाकी आहेत, पुढच्या वर्षी चालू राहतील, पण तेही नाटक नक्की बघा. तेही खूप कॉमेडी नाटक आहे. आणि दादा आपले फिल्मची डेट वगैरे सांगा, कधी फिल्म रिलीज? मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी ही 1 जानेवारी 2025 पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये लागणार आहे. जा आणि खळखळून हसा. आणि रिएक्शन आणि जे काही तुम्हाला वाटते ते सोशल मीडियाद्वारे त्यांच्यापर्यंत कळवा, त्यांच्या टीम पर्यंत कळवा, म्हणजे त्यांनाही पुन्हा असे फिल्म बनवण्यासाठी एक प्रेरणा भेटत राहील आणि आपल्यालाही असे फिल्म बघता येतील. थँक्यू.